हॅलो 10th स्टँडर्ड स्टुडंट्स. हा व्हिडिओ मी मुद्दाम तुमच्यासाठी आणला आहे कारण मी असं ऑब्झर्व केलं की भरपूर मुलांना प्रश्न असतो की मार्क्स कसे स्कोर करायचे. स्पेशली मी आज हिस्ट्री सब्जेक्टबद्दल बोलणार आहे. ॲक्च्युली सगळ्यांना माहीतच आहे की हिस्ट्री सब्जेक्ट हा बेसिकली कठीणच जातो. बट ॲक्च्युली हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स किंवा मॅथ्स हे सब्जेक्ट एवढे स्कोरिंग आहे. जर तुम्ही ते नित्यनेमाने स्टडी केले तर ऑब्व्हियसली तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आज आपण कशा पद्धतीनं हिस्ट्री पेपरमध्ये मार्क्स स्कोअर करू शकतो हे बघूया. असेल की हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स असा म्हणून हा सब्जेक्ट असतो. तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात तर तुम्ही म्हणू शकता फिल इन द ब्लँक्स, आयडेंटिफाय द रॉंग पेअर, डू एज डायरेक्टेड क्वेश्चन किंवा पॅसेजचा क्वेश्चन हिस्ट्रीमधला. ॲज वेल एज पॉलिटिकल सायन्समध्ये फिल इन द ब्लँक्स तर आहेच 2 मार्काचे. परत ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट आहे आणि डू एज डायरेक्टेड जसं फ्लो चार्ट किंवा टेबल. हे सर्व मिळून तुम्हाला इथे जवळजवळ 20 मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आपण पकडूया पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स हा 3 मार्काचा असतो, राईट. तर त्यातले 3 प्रश्नामधले 2 प्रश्न हे एक्सरसाइज बेस असतात आणि एक प्रश्न कधी कधी बोर्ड टेक्स्टबुकमधला विचारतात. तर तुम्हाला टेक्स्टबुक पण वाचावाच लागतो. असं नाही की आपण फक्त एक्सरसाइज सॉल्व केलं की झालं, नाही. तर कंपल्सरी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1 किंवा 2 कधी कधी हे टेक्स्टबुकमधलेच येतात. तर जसं फिल इन द ब्लँक्समधला झाला किंवा आयडेंटिफाय द रॉंग पेअरमध्ये पण ॲक्च्युली 1 किंवा 2 हे टेक्स्टबुक बेस असतात. पण हे ट्रिकी क्वेश्चन असतात. म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक क्वेश्चनमध्ये त्यांनी क्लू सोडलेला असतो. तुम्हाला खरंच 40 आउट ऑफ 40 काढायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरी हिस्ट्रीचा टेक्स्टबुक रीड करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही आतापासूनच ही स्टडी करा. असं नाही की बाबा जर एक्झाम जवळ आली तर आपण ही स्टडी करायला लागूया. जर तुम्ही असा हा विचार करत असेल तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी पॉसिबल नाहीच आहे. ओके. तर दररोज तुम्ही तुमची स्टडी चालू ठेवत राहा. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी माहिती हिस्ट्री सब्जेक्टबद्दल हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचे जे जे काय प्रश्न आहे ह्या सब्जेक्टबद्दल तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. तर आजपासून मी सतत तुम्हाला थोडीशी माहिती हिस्ट्रीबद्दल देत जाईन. जसं जमत असेल तसं मी व्हिडिओ पण करत जाईन. चला तर मग थँक्यू व्हेरी मच.